सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्याच पॅनलचे वर्चस्व राहिले. बाजार समितीच्या 18 संचालकांपैकी तब्बल 15 जागा जिंकण्यात कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला यश आले, तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभे केलेल्या परिवर्तन पॅनलकडे ग्रामपंचायतीच्या 3 जागा गेल्या. ग्रामपंचायतीमध्ये मात्र आमदार बापू यांनी विरोधकांना चांगलेच ताणवल्याचे पाहायला मिळाले. मात्र या विजयाचे खरे किंगमेकर माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हेच ठरल्याचे दिसून येते. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमध्ये दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंडा ही प्रमुख नेते मंडळी होती. तर आमदार सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, चनगोंडा हबिनाळे, धनेश अचलेरे यांच्यासह इतरांचा समावेश होता. बापूंनी या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे काकासाठी महादेव चाकोते, जाफरताज पाटील, बाळासाहेब शेळके या नेत्यांची मदत घेतली होती. त्याचा ग्रामपंचायतीमध्ये निश्चित फायदा झाला. रविवारी या निवडणुकीसाठी तब्बल 96% मतदान झाले होते. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सुरुवातीला सर्वात हॉट समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदारसंघाची मतमोजणी केली. यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारत 4 पैकी 3 जागा जिंकल्या. सर्वसाधारणमधून मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अतुल गायकवाड हे तिघे विजयी झाले. आर्थिक दुर्बलमधून मात्र यतीन शाह यांना पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी कल्याण शेट्टी समर्थक सुनील कळके विजयी झाले. ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, रवी रोकडे आणि संगमेश बगले पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. मनीष देशमुख यांनी पहिलीच निवडणूक जिंकल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या जल्लोषासाठी मतमोजणी केंद्रावर युवा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. व्यापारी मतदारसंघातून उमेदवार मुस्ताक चौधरी, वैभव वरबडे हे दोघे विजयी झाले. त्यांनी अमोल बिराजदार, मल्लीनाथ रमण शेट्टी यांचा पराभव केला. हमाल-तोलार मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, गफार जब्बार चंदा हे सुमारे 111 मतांनी निवडून आले आहेत. यापूर्वी 4 वेळा त्यांनी निवडणूक लढवली, परंतु त्यांना यावेळी यश मिळाले. सोसायटी मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण, महिला, आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्गीय या सर्व 11च्या 11 उमेदवार तब्बल 800 मतांच्या फरकाने विजयी झाले. सोसायटी मतदारसंघातून कब्बशिला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे. या निकालाने दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांची सोसायट्यांवर असलेली पकड पुन्हा एकदा स्पष्ट झाली. आणि आमचे पॅनल प्रमुख आणि प्रचारकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांना एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ 75% मतं आम्हाला पडलेले. व्यापाऱ्याच्या 2 ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठे चुकलो आणि आम्हाला ते बारकाईने निरीक्षण करावं लागेल. आणि जरी ते 3 जरी निवडून आले असतील, मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकटेपणे करू. मार्केट कमिटी शेतकरी हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा तो योग्य या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू.